नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं हार्दिक स्वागत करतो. उद्या दणदणीत बाईंग बघायला मिळू शकतं. तुम्हाला सर नक्की काय चाललं आहे तुमचं? दणदणीत बाईंग आता दणदणीत सेलिंग. आजच्या डेलीची कॅन्डल कशी झाली आहे बघा. डिसिजन मेकिंग झाली आहे का? डेफिनेटली ही बॉटमला. सो थोडाफार मार्केट पुलबॅकमध्ये उचलू शकतं हे लक्षात घ्या. ठीक आहे. दणदणीत सेलिंग येत असेल तर काय करायचं? सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे 23,800च्या खाली टिकत असेल तर जीव झोकून सेल करा. काय म्हणतो मी? जीव झोकून सेल करा. गॅप डाऊन झालं तर पहिली कॅन्डल बघा आणि त्या कॅन्डलच्या खाली तुटत असेल तर बिंदास सेल करा. मुद्दामून लेवल्स काढलेले नाहीत. तुम्ही खाली जर बघितलात तर एकही लेवल काढलेलं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे माझं. खरं सांगायचं असेल तर तुम्ही स्वतःहून लेवल्स काढायचे तुम्हाला पाठवायचे. कुठे पाठवू शकता? टेलिग्राम चॅनलची लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा तुम्ही प्रश्न विचारू शकता. सर लाईन्स काढल्या आहेत, लेवल्स काढल्या आहेत, कुठे पाठवू? मग तिथे मी तुम्हाला पाठवतो. पण कमेंट नक्की करा. ठीक आहे. व्हॉट डू वी एक्सपेक्ट? सर्वात महत्त्वाचं एक्सपेक्टेशन्स असतं ना मार्केटकडून. काय एक्सपेक्ट करू शकतो उद्यासाठी? कशी पुलबॅकमध्ये उचलेल? 23,900 सर्वात महत्त्वाचा स्पॉट. आणि हा स्पॉट जर हिट केला तर डेफिनेटली थोडाफार पुलबॅकमध्ये 24,000 टार्गेट घेऊ शकता. परंतु फुल फ्लेज बाईंग कधीपर्यंत स्टार्ट होऊ शकत नाही? जोपर्यंत हा स्विंग आहे जो इथे आहे 24,000च्या पीक, तो मेन जो लेवल आहे तो पण जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत बाईंगचा विचार करू नका. फुल फ्लेज्ड बाईंगमध्ये थोडाफार का तो माइंडसेट बाईंगचा विचार करू नका. परंतु जर साईडवेज ओपन होऊन जर ब्रेकआउट होत असेल तर मग इथून एवढे 100 पॉईंट तुम्ही घेऊच शकता. हे वाक्य तुम्ही लिहून ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर सेलिंगचा विषय, सेलिंग 23,800च्याच खाली टिकत असेल तर थेट नेक्स्ट स्टॉप 23,600 23,500पर्यंत बघायला मिळू शकतो. हा मधले 50-50 पॉईंट आहे ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. हे वाक्य तुम्ही लक्षात घ्या. त्याचबरोबर RSI जर तुम्ही क्लिक केला तर RSI आजचा दिवस बघितला तर कसं बघायला मिळते? जवळपास इथे बघा, इथे दोन जवळपास बॉटम आहेत पण दोन बॉटमला वेगळी सिनेरिओ आहे, वेगळा सीन आहे. तो म्हणजे काय? इथे ओव्हरसोल्ड झाला आणि त्याच्यानंतर हा जवळपास होल्डिंगचा विषय आणि सेलर्स जवळपास दाबवण्याचा प्रयत्न करतात. परंतु आता ती जवळपास ताकद कदाचित संपताना बघायला मिळते. कारण 23,800 जर ओव्हरऑल जर पाठीवरून बघायचं म्हटलं तर हा केवढा मोठा सपोर्ट आहे हे तुम्हाला इथून बघायला मिळेल. बघा, जे गॅपअप झालं होतं ते 23,800वरतीच टिकलं. त्यानंतरची छलांग झाली, त्याच्यानंतर ह्याच रेंजमध्ये आहे. ही लेवल तुटली तर मग हा थोडाफार गॅप जो आहे हा भरताना बघायला मिळू शकतो. जो कधीचा गॅप आहे? जवळपास 12 जूनच्या आसपासचा. जर लेवल तुटली मग तो गॅप भरायला मार्केट येऊ शकतं. म्हणून म्हणतो 23,600 किंवा 23,500पर्यंत बघायला मिळू शकतं जर 23,800 लेवल तुटली तर. हे वाक्य तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर बँक निफ्टीचा विषय करूया. बँक निफ्टी काय गेम करते? गॅप डाऊन झालं इथेसुद्धा, पण गॅप डाऊन ओपन होऊन थोडाफार होल्ड केला, पुलबॅक आला आणि मग सेलिंग कंटिन्यू झाले. 56,300 56,400पर्यंत आज ट्रेड बघायला मिळालेला आहे. ह्याच्यासुद्धा लेवल्स तुम्ही काढायच्यात. परंतु इथे सुद्धा विषय तोच आहे. क्लोजिंग जी आहे ही 56,500च्या खाली नाही आहे. जर तुम्ही इथे बघितलात हिअर रेंजच्या आसपासच 56,500चा सपोर्ट घेऊन हे बाउन्स बॅक झालं, तेव्हा मोठी सेलिंग झाली होती तेव्हा. आत्तासुद्धा जी आहे सेलिंग जरी एवढी झाली तरी 56,500च्या वरतीच क्लोजिंग आहे आणि हे थोडंफार पॉझिटिव्ह दिशेने आपण घेऊ शकतो. सो व्हॉट डू वी एक्सपेक्ट? इथे सुद्धा एक्सपेक्टन्सी अशी आहे की मार्केट जे आहे जर पुलबॅकमध्ये सकाळी उचलत असेल तर 56,700च्या वरती बाय करू शकता. 56,800चा पहिले टार्गेट घ्या. परंतु थेट बाईंग जर पूर्ण म्हणजे आपण म्हणू शकतो थोडंफार पुलबॅकमध्ये जर व्यवस्थित उचलत असेल तर म्हणू शकतो आपली लेवल आहे 56,800चीच रेंज आहे. ही रेंज जर तुटत असेल तर बाईंगचा विषय करा, नाही तर करू नका. आणि 56,500 ते 56,800 ह्या रेंजमध्ये थोडंफार साईडवेज मग राहू शकतं. मग इथं तुम्ही फसू शकता ट्रॅफिक मार्केटला. त्याच्यामुळे सकाळच्या 15-20 मिनिटाचा ब्रेकआउट दिला तरच त्यानंतर जर खेळत राहिलं थोडाफार वेट करा, होल्ड करा आणि मग थोडेफार आपण म्हणू शकतो काय कन्फर्मेशन घेऊन तुम्ही एंट्री करू शकता. कन्फर्मेशन किती टाईप्स हे सांगितलेले विचारू नका, परंतु ते तुम्ही सर्च करू शकता. आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप सारे प्लेलिस्ट आहेतच. ह्या गोष्टीत विचार करा. ठीक आहे. निफ्टी बँक निफ्टीचं सरळ साध्या सोप्या भाषेत ॲनालिसिस पूर्ण झालेलं आहे. आता काही स्टॉक्सचं घेऊयात ॲनालिसिस. स्टॉक्स काय म्हणतात बघा. सरळ सांगायचं असेल तर स्टॉक्स कोणते पकडूया? आयशर मोटर्स बघूया. थोडाफार वोलाटाईल शेअर्सच घेऊया. काय झालं आयशरमध्ये? आज तेजी बघायला मिळाली. ठीक आहे. व्हॉट डू वी एक्सपेक्ट? आता इथे एक्सपेक्टन्सी अशी आहे, मी जी लेवल्स काढली होती त्या लेवल्सवरती क्लोज दिलं आहे. दिलं आहे का? डेफिनेटली येस. सो पॉझिटिव्हली विचार करू शकतो. येस, आयशर मोटर्स बाईंगची रेंज 7,742 आणि हा अभ्यासासाठी रेट देतो आहे, लक्षात घ्या. तुम्ही अजून फर्दर स्टडी करू शकता. 7,742च्या वरती बाय करा. मारुती व सेलिंगमध्ये आलं आहे. ठीक आहे. सेल करू शकतो डेफिनेटली येस. 13,356च्या खाली सेल करा. हॅपीएस्ट माइंड माय लवेबल स्टॉक सेल करू शकता 364च्या खाली. ॲबॉट इंडिया टू बी ऑनेस्ट टॉपला आहे, थोडाफार निगेटिव्ह आहे. ठीक आहे. बाईंगची रेंज पकडू शकता, बाईंग करा. का सांगतोय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता काय प्राइस ॲक्शन बघते थोडंफार पॉझिटिव्ह आहे. 28,940च्या वरती बाय करा ॲबॉट इंडिया. यू अबाउट टू गेट बिग प्रॉफिट. झील थोडंफार खाली आलं आहे एक्सपेक्टेड. 102.67च्या खाली सेल करा. HDFC काय म्हणते बघूया. जस्ट अ सेकंड. नेक्स्ट बजाज फायनान्स
सेलिंगला आहे एक्सपेक्टेड आहे 1036च्या खाली सेल करा. ब्रिटानिया वाव सेलिंगला आहे आणि सेलिंग कुठे अजून काही करू शकतो, जवळपास 5360च्या खाली सेल करा. समजलं असेल तर सर्व मराठी माणसांपर्यंत पोचवा. व्ह्यूज कमी आहेत मित्रांनो, मला वाढवायचे आहेत. सो सर्व मराठी माणसांपर्यंत पोचवणं गरजेचं आहे. लाईक करणं गरजेचं आहे, शेअर करणं गरजेचं आहे आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. इथे तुमची मी रजा घेतो आहे. धन्यवाद.